आज शनिवार असल्यामुळे तो शाळेत लवकर गेला. रात्रीची ते बेधुंद धुंदी डोळ्यात चमकत होती. शाळेत मोजकेच मुलं मुली आलेले होते. मोरे गुरुजी अगोदरच शाळेत आले होते. ऑफिसमध्ये तो गेला तेव्हा मोरे सर शिकवायचे टाचण काढत होते. मोरे सरला त्याची चाहूल लागली तेव्हा दोघांनी एकमेकांना अभिवादन केले. मग शाळा भरेपर्यंत त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या. गप्पा राहण्याच्या ठिकाणापर्यंत आल्या. देशमुख सर, सध्या राहायला कुठे आहात? मोरे सरांनी सहज विचारले. अजून राहण्याचे ठिकाण नाही मिळाले, पण सध्या हिरा पाटलाच्या घरी आहे राहायला. तो म्हणाला. हिरा पाटील? त्यांच्याशी तुमची कशी ओळख? त्यांनी जरा आश्चर्याने विचारले. इकडे येताना फाट्यावरून त्यांच्याच गाडीवरून बसून आलो, तेव्हा झाली ओळख. मग काय, रात्र झाली होती, त्यामुळे त्यांनी नेले त्यांच्या घरी. मग आता खोली मिळेपर्यंत थांबलो आहे त्यांच्याच घरी, तो म्हणाला. त्यांच्याकडे बघत मोरे गुरुजींनी होकारार्थी मान हलवली. ते काहीतरी विचार करत असल्यासारखे दिसले. त्यांना काहीतरी सांगायचे होते आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. देशमुख सर, पाटलाकडे राहताना जरा जपून राहा. रामजी पाटील आणि त्यांची पोरं लय रागीट स्वभावाची आहेत. पाटील मोठा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. गावात त्याच्या वाटेला कोणी जात नाही. तो बोलताना गोड बोलतो, पण त्याच्या बोलण्याच्या पाठीमागे बऱ्याच वेळा धूर्त कावा असतो. तुम्ही शाळेचे गुरुजी आहात म्हणून जरा तुमच्याशी तो बरा वागला असेल, पण तो नेहमीच बरा वागेल असं नाही. गावातील बऱ्याच लोकांच्या जमिनी त्याने हडप केल्या आहेत, त्यामुळे त्याचे गावातील बऱ्याच लोकांबरोबर वाद आहेत. मागच्या 2 वर्षापूर्वी असेच एकदा त्याचे आणि गावातल्या सुखदेव पाटलाचे जमिनीवरून भांडण झाले होते. मग काय, जुंपली 2 पाटलांमध्ये. सुखदेव पाटलाने भर बाजारात रामजी पाटलाची कॉलर धरली. माझी जमीन परत कर, नाहीतर तुझा मुडदा पाडील, अशी धमकी त्याला दिली. सगळा गाव हा तमाशा बघत होते. रामजी पाटलाचा हा मोठा अपमान होता. तो या अपमानाने व्यथित झाला. मग काय, दुसऱ्या दिवशी सुखदेव पाटलाचाच मुर्दा गावाच्या वेशीजवळ सापडला. कुऱ्हाडीचे 100-1 घाव त्याच्या अंगावर दिसत होते. रामजी पाटील आणि त्याच्या पोरांनी त्याचा काटा काढला होता. आता सगळ्या गावाला माहीत होते की हा खून रामजी पाटलानेच केला, पण कोण त्याच्या विरोधात बोलणार? कोणी साक्ष द्यायला पुढे आले नाही. पाटील मोकळा सुटला तेव्हापासून पाटलाचे गावात वजन वाढले. सगळा गाव पाटलाला दचकून राहू लागला. त्याच्या नादाला लागण्याची कोणाचीच हिंमत उरली नाही. हिरा पाटील सोडला तर त्याचे दोन्हीही पोरं त्या पाटलाच्या स्वभावावरच गेलेले आहेत. ते बोलणे ऐकून त्याला जरा धक्काच बसला. पाटील रागीट स्वभावाचा असावा हे त्याने पहिल्याच दिवशी ताडले होते, पण तो पाटील गुंड प्रवृत्तीचा असावा याचा अंदाज त्याला आला नव्हता. याबद्दल त्याला आश्चर्य वाटले. पाटलाबद्दल त्याच्या मनात एक भीती बसली आणि त्याचवेळी त्याला श्वेत साडीवाली रूपा आठवली. उगाच काळजात कसं तरी झालं. पाटलाच्या घरातील व्यक्तीवर आपलं प्रेम जडलं आहे हे जर पाटलाला कळाले तर तो आपलाही सुखदेव पाटील व्हायला वेळ लागणार नाही. भीतीची एक सनक काळजापर्यंत गेली. लगेच त्याने स्वतःला सावरले. आपण डरपोक किंवा भित्रे नाहीत. स्वाभिमानी नावाची गोष्ट आपल्याकडे आहे. त्याच्या मनात चलबिचल चालली होती, ती चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ते पाहून मोरे सर म्हणाले. देशमुख सर, काय विचार करत आहात? काय नाही, असाच काहीतरी विचार करत होतो. खरं तर त्याची तीव्र इच्छा झाली होती की मोरे सरांना रूपाबद्दल विचारावे, तिचा भूतकाळ विचारावा, तिचा इतिहास जाणून घ्यावा, तिचा काही वर्तमान असेल तर तोही विचारावा, पण त्याने ते टाळले. आधीच मोरे सरांनी पाटलाचा इतिहास सांगून त्याचा वर्तमान भीतीदायक केला होता आणि पुन्हा उगाच त्यांना त्याच्याविषयी शंका आली असती. पुन्हा मग ते काहीतरी सांगत बसले असते आणि पुन्हा तो घाबरून गेला असता. तितक्यात शाळेची घंटा वाजली. शाळा भरली होती. त्याने डोक्यातले सगळे विचार झटकले आणि ते दोघेही परिपाठासाठी शाळेच्या मैदानावर गेले. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा सुटली. त्याला जरा आज उदास वाटू लागले. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे भर दुपारीही जास्त ऊन जाणवत नव्हते. तो फिरत फिरत नदीकडे निघाला. पहिल्या दिवशी तो बसला होता ती नदी काठची जागा खूप आवडली होती. तो नदीकाठचा खडक मस्त वाटला होता त्याला. नदीचे सौंदर्य बघत बसू असा विचार करत त्याने पावले नदीकडे वळाले.
रमतगमत तो नदीजवळ आला. नदीवरून येणारे गार वारे सुखद वाटू लागले. वरून ऊन आणि बाजूला थंड वारे याने त्याला प्रसन्न वाटले. मनातील मळप थोडी दूर झाली. तो खडकाजवळ आला, खाली बसला, नदीकडे नजर टाकली. ते मोहक पाणी पाहून त्याला नदीवरून नजर फिरवता फिरवता त्याची नजर नदीच्या वरच्या बाजूला गेली. त्याचे डोळे अचानक एका जागेवर स्थिरावले. डोळे मोठे करून तो नदीच्या वरच्या अंगाला बघू लागला. कोणीतरी धुणे धुत होते. अंगात बहुतेक श्वेत रंगाची साडी दिसत होती. त्याचे डोळे आनंदाने चमकले. मळप पूर्णपणे दूर झाली. तो लगबगीने उठला. वेगाने चालतच त्याने नदीचे वरचे अंग गाठले. नदीच्या वरच्या अंगाला श्वेत साडीवाली रूपा धुण्यात व्यस्त होती. तिला कोणाची तरी चाहूल लागल्याने तिने अचानक वर पाहिले. समोर त्याला पाहताच ती गडबडली. साडी पदर ठीक करून ती संकोचून खाली पाहू लागली. क्षण दोन क्षण दोघे एकमेकांकडे बघून गेले. काय बोलावे, कसे बोलावे दोघांनाही काहीच सुचेना. काय धुणं आहात का? ती धुणंच धूत आहे हे पाहूनही त्याने विचारायचे म्हणून विचारले. नाही, जेवण करत आहे असं उत्तर द्यावं असं तिला वाटलं, पण तिने स्वतःला आवरले. तिने थोडे स्मित करत हो म्हटले. तो म्हणाला, कोणी सोबत आणायचं ना, एवढ्या दूर एकट्या का येता? कोण येणार सोबती? एकटीलाच यावं लागतं. हे सांगताना तिला कसं तरी झालं. तिचा चेहरा थोडा दुःखी झाला. त्याला वाईट वाटलं. उगाच तिला असं विचारलं असं वाटून गेलं. थोडा वेळ शांततेत गेला. तो गप्प बसल्याचे पाहून तिने विचारले, तुम्ही आज नदीकडे कसे? तिने आपणहून प्रश्न विचारल्यामुळे त्याला बरे वाटले. असाच फिरत फिरत आलो होतो. तो नदीकाठचा खडक खूप आवडतो मला. तिथे बसून नदीचे सौंदर्य पाहण्यात एक वेगळाच आनंद वाटतो. शहरी भागातल्या गजबजाट पाहिलाय मी. इथल्या शांत नीरव वातावरणाने भारून जातो तो, मनातून म्हणाला. त्याचे ते प्रामाणिक उत्तर ऐकून तिला समाधान वाटले. त्याच्यातील तो प्रामाणिकपणा तिला भावून गेला. त्याचा शांत सभ्य चेहरा तिला पहिल्याच भेटीत भावला होता. त्याचा त्या सभ्य चेहऱ्यावरून त्याच्या स्वभावाचे प्रतिबिंब तिला दिसून आले होते. त्याच्या चेहऱ्यात तिला एक आपलेपणा जाणवला होता. तो अनोळखी होता, पण चेहरा मात्र खूप खूप ओळखीचा वाटत होता. तो कोणाची तरी आठवण करून देत होता. कोणाची तर लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात मृत्यू पावलेल्या पतीची. तिला त्या आठवणीने एक दुःखाचा उमाळा आला. डोळ्यात अलगद एक थेंब आला. त्याच्या नजरेपासून लपून तिने तो पदराने पुसला. त्याच्या चेहऱ्यात तिला मृत्यू पावलेला पती दिसला. त्याच्यात तिचा काही स्वार्थ नव्हता, पण पहिल्याच भेटीत तो काहीतरी वेगळा भासला होता तिला. त्यामुळे तर पहिल्या दिवशी तो शाळेत गेला तेव्हा त्याच्या रूममध्ये गेली. सगळी खोली स्वच्छ केली. सगळे सामान जागच्या जागेवर मांडले. रात्री त्याला पाणी लागेल म्हणून त्याला पाणी द्यायला गेली. तिची विचारमालिका अशीच सुरू राहिली. एकमेकांकडे बघू लागले. ती घनघोर शांतता क्षणाक्षणाला वाढू लागली. अचानक नदीत डुबुक असा जोरात आवाज आला. बहुधा झाडाची फांदी तुटून पाण्यात पडली असावी. त्या आवाजाने ती दचकली. तिची विचार मालिका अचानक तुटली. ती बेसावध होती आणि त्याचं गडबडीत तिचा तोल ढासळला. तिचा देह नदीच्या पाण्याकडे झुकला. 2-3 गिरक्या खात ती आता नदीच्या पाण्यात पडणारच की हा विजेच्या चपळाईने तिच्याकडे धावला. तिचा वर झालेला उजवा हात त्याने पकडला. जोरात खेचून तिला अलीकडे ओढले. तिचा तोल जाऊ नये ती त्याच्या अंगावर कोसळली. क्षण दोन क्षण काय झाले दोघांनाही कळाले नाही. दोघे थोडे सावरले. तिचा श्वास अजून फुललेला होता. भीतीने चेहरा भरून गेला होता आणि ती तशीच अजून त्याच्या बाहुपाशात होती. दोन्ही हात त्याच्या पाठीला घट्ट धरून होती. तिचा ऊर शांत झाला. भीती कमी झाली. तिने लाजून त्याला मारलेली मिठी सोडली. थोडी दूर जाऊन थांबली. या आपण थोडा वेळ त्या खडकावर बसू. थोडा आराम मिळेल, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, असं म्हणत तो खडकाकडे निघाला. ती मुकपणे त्याच्या मागे निघाली. खडकाच्या 2 टोकांवर दोघेजण बसले. तुम्ही ठीक आहात ना? तो, हो, तुम्ही होता म्हणून आज वाचले मी. ती कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहत म्हणाली. मी असताना तुम्हाला काहीच होणार नाही. तुमच्या रक्षण हे माझे कर्तव्य आहे. तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. तो जागेवरून उठला, तिच्याजवळ गेला. मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच तुमच्याविषयी एक आपलेपणा वाटला. खूप जुनी ओळख असल्याची भावना मनात तरळू गेली होती.
तुमच्याविषयी माझ्या मनात प्रेमाची ओढ वाटली. तुम्ही मला मनापासून आवडला होता. सर्व आयुष्य तुमच्यासोबत जागावे हीच एक इच्छा झाली आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. त्याने अलगद तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे. जसे आज तुमचे रक्षण केले, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यभर रक्षण करेन, तुम्हाला प्रेम देईल. तो भावनेच्या भरात बरेच काही बोलून गेला. त्याच्या हाताच्या स्पर्शाने तिला भरून आलं. 4 वर्षाच्या वैधव्याचा काळात असा प्रेमळ स्पर्श तिला झाला नव्हता. सगळीकडे दुःख, वेदना, अपमान हाच वाट्याला आला होता. तिने अलगद त्याचा हात बाजूला केला. एक वार त्याच्या डोळ्यात खोल बघितले आणि बाजूला जाऊन बसली. त्याच्या निर्मळ स्पर्शाने तिच्या दुःखावर थोडी तरी सुखाने मात केली आहे ही जाणीव मात्र त्याला झाली. त्याच्या स्पर्शाने तिला दुःखाचा उमाळा आला असला तरी त्या दुःखापलीकडे एक सुखद जाणीव त्याला दिसू लागली. रूपा, तुला वाटत असेल की 2-4 दिवसात काय प्रेम होईल, परंतु काही व्यक्तींचे प्रेम आयुष्यभर होत नाही तर काहींची क्षणात होते. माझ्यावर, माझ्या व्यक्तिमत्वात विश्वास ठेव. आयुष्यात तुला कधीच दुःख देणार नाही. पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर अश्रूची धार उघळली. त्याचे अश्रू पाहून तिलाही कसं तरी झालं. ती म्हणाली, तसं काही नाही. तुमच्यावर विश्वास नसता तर तुमच्या एवढ्या जवळ निर्धास्तपणे कधीच बसले नसते. पण माझ्या दुःखाचे कारण तुम्ही नाहीत. माझ्या दुःखाचा इतिहास खूप मोठा आहे. केवळ 25 वर्षाच्या काळात ज्या यातना भोगल्या त्या कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत. एका तरुण विधवेचे आयुष्य काय असते हे माझ्यापेक्षा जास्त कोणीच जाणणार नाही. मरण यातना भोगण्याची शिक्षा मला मिळाली आहे आणि मिळत आहे. वयाच्या 20व्या वर्षी थाटामाटात लग्न होऊन मी पाटलाच्या घरात मोठी सून म्हणून आले. अनंतराव तेव्हा 26-27 वर्षाचे असतील. 4 भावात सर्वात थोरले होते. स्वभाव शांत, संयमी होता. पाटीलकी रक्तात होती, पण ती त्यांनी नेहमी योग्य कामासाठी वापरली. माझ्यावर खूप जीव होता त्यांचा. मी तर खूप सुखी समाधानी होते. माझी प्रत्येक गोष्ट त्यांनी समजून घेतली. सासू सासरे दीर छळ करायचे, पण त्यांच्या प्रेमापुढे तो छळ नेहमी नगण्य वाटायचा. लग्नाला 2 महिने उलटून गेले होते. दिवाळीच्या सणाला म्हणून मी माहेरी गेले होते. शेतीचे सगळे कामं अनंतराव पाहत. सकाळी सकाळी अनंतराव गव्हाला पाणी देण्यासाठी शेतात म्हणून गेले ते कधीच परत आले नाहीत. शेतातल्या मोठ्या विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. एवढे कट्टर पोहणारे पण विहिरीत बुडून कसे मेले हे कोणालाच कळेना. पोलीस आले, पंचनामा झाला. तेव्हा कळाले की विहिरीवरची मोटर सुरू करताना विजेचा मोठा झटका लागून ते विहिरीत पडले आणि डोक्याला मार लागून ते विहिरीत बुडाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दिवाळीसाठी माहेरी आलेली मी, परंतु ती बातमी घरी आली आणि मी अक्षरशः कोलमडून पडले. एका क्षणात या बातमीने आयुष्य नरक बनले. वयाच्या 25शीत कपाळावरचे कुंकू पुसले गेले. तेथे उरला तो फक्त कुंकवाचा एक कायमचा वर्ण. आणि तेथून सुरू झाला नरक यातनांचा काळ, एक अपमानित आयुष्य. सासरच्या लोकांनी अमानुष छळ केला. अनंतरावांच्या मृत्यूला जबाबदार मीच होते असं ठरवून त्यांनी माझा छळ करायला सुरुवात केली. ती बोलत होती, सोबतच रडत होती. त्याने तिला बोलून दिले. ती व्यक्त झाली. तिला कदाचित थोडे हलके हलके वाटत असेल. ती थोडा वेळ शांत बसून राहिली. त्याने प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. पुन्हा एकदा प्रेमाने तिचा हात हातात घेतला. तिने वर बघितले आणि स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिले. त्याच्या मिठीत मनसोक्तपणे रडली ती. दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले. आता तिला प्रेम व्यक्त करण्याची गरज पडली नाही. तिच्या मिठीने तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्या दोघांनी एकमेकांना स्वीकारले खरं, पण रामजी पाटलांनी त्याच्या प्रेमाचा विरोध केला की त्यांचे प्रेम मान्य केले हे आपण पुढच्या भागात बघूयात.